बिग बॉस 11 मधील एका महिला स्पर्धकाने आपल्या मित्रावरच गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मित्राने फ्लॅटवर बोलावून माझ्यावर बलात्कार केला असा आरोप अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या पीडितेने केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पीडित अभिनेत्रीने दक्षिण दिल्लीतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉस 11च्या सीझनला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या सीझनमध्ये पीडितेने अतिशय उत्तम कामगिरी केली होती. शिवाय होस्ट आणि अभिनेता सलमान खान यांच्याशी तिचा सुसंवाद असायचा. शोमध्ये सहभागी होण्यापूर्वीही ती वादात सापडली होती. मात्र बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिला कोणताही मोठा प्रोजेक्ट मिळाला नाही. आता मित्रावरच बलात्काराचे आरोप केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिग बॉस 17चा महाअंतिम सोहळा रविवारी दिनांक 27 जानेवारी रोजी पार पडला. त्यामुळे सध्या बिग बॉसबाबत तुफान चर्चा रंगली आहे. यंदाच्या सीझनमध्ये मुनव्वर फारुकी हा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी आणि अंकिता लोखंडे हे अंतिम फेरीत पोहोचले होते. अभिषेक कुमार आणि मुनव्वर फारुकीमध्ये अंतिम लढत झाली. दरम्यान शेवटी सलमानने मुनव्वर फारुकीला विजेता घोषित केले. बिग बॉस 17चा किताब जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने जोरदार सेलिब्रेशन केलंय. सोशल मीडियावर देखील त्याच्या चाहत्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणात शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. मुनव्वरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये हजारो चाहत्यांनी मुनव्वरला त्याचे अभिनंदन करण्यासाठी घेरले आहे. मुंबईच्या डोंगरीतील रहिवासी असल्याने या भागातील लोक त्याच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. तर यासारख्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका.